मित्रांनो, स्वागत करतो तुमचं चॅनल आपली मराठी यामध्ये. ब्रिटिश राजवटीत निजाम सरकार असताना या निजामाच्या एका सैन्याच्या अधिकाऱ्याने रजाकार नावाची एक संघटना स्थापन केली. त्याची निजांतीवर ब्रिटिशांसारखेच खूप जुलूम केले होते. आता हे रजाकार नेमके कोण होते हे एक ऐतिहासिक गोष्ट आहे आणि ती आपण गुगलवर अधिक खोल माहितीसाठी बघू शकता. पण वीरांगना या पाठातून तुम्हाला त्यापैकी काय अंदाज येईलच. चला तर मी तुमच्यासाठी वाचतो वीरांगना. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि पराक्रमी वीर धारातीर्थी पडले. अशा पराक्रमी व्यक्तींच्या नामावलीत गोदावरीबाई टेके यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट हे गोदावरीबाईंचे लहानसे गाव. त्यांचे पती किसनराव टेके रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होते, तर त्यांचा 20 वर्षाचा मुलगा सरहद्दीवरील कॅम्पमधून स्वातंत्र्यासाठी झुंजत होता. दोघेही सत्याचे आणि शास्त्राचे पूजक होते. स्वातंत्र्यासाठी झुंजावे, शत्रूला मारून मरावे हे त्यांचे ब्रीद. वाघासारख्या तडफदार किसनरावांना शत्रू दपकून असत. भूम व कळंब या 2 तालुक्यातील रजाकार तर सतत त्यांच्या मागावर असत. पण किसनराव त्यांना दाद लागू देत नसत. एकदा निशस्त्र किसनरावांना रजाकाराने अचानकच घेरले. दूरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. किसनराव ठार झाले. पतीच्या निधनाची दुःखद वार्ता गोदावरीबाईच्या कानी आली. मुलगा कॅम्पवर गेलेला, घरी त्या एकट्याच. अशा अवस्थेत त्या अतिशय संतप्त झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी सुडाचा अंगार भडकू लागला. गोदावरीबाई घाबरणाऱ्या नव्हत्या, डगमगणाऱ्या नव्हत्या. वीरमरण पत्करणाऱ्या किसनरावाच्या त्या सहचारिणी होत्या. क्षणभरातच गोदावरीबाईंनी मनाशी काही निश्चय केला. त्यांनी घराचे दरवाजे लावून घेतले. खोंटीवर अडकवलेली पतीची रायफल हाती घेतली. त्या शस्त्राला वंदन केले आणि त्या स्वतःशीच म्हणाल्या, पतीच्या हत्येचा बदला घेईन तरच त्यांची सहचारिणी शोभेन. किसनरावांच्या हत्येनंतर रजाकार किसनरावाच्या वाड्यावर चालून आले. त्याने वाड्याला 4 बाजूने वेढा दिला. वाड्याचे दरवाजे बंद होते. दरवाजा फोडून आत घुसण्यासाठी रजाकार पुढे सरसावले. तेव्हा हातात रायफल घेऊन सावधपणे उभ्या असलेल्या गोदावरीबाईंनी खिडकीतून नेम धरला. धाडकन बार उडाला. त्याचबरोबर एक रजाकार उडून खाली कोसळला. संपला. गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा बदला घेतला. रजाकारात भयाची लाट पसरली. वाघिणीने झडप घालून एका रजाकाराचा फडशा पाडला. इतक्यात दुसरी गोळी सू करत आली. रजाकार सैरावैरा पळू लागले. शेवटी त्यांनी घर पेटवायचे ठरवले. एका स्त्रीसमोर मात्रा चालेना म्हणून तिचे घरच पेटून देणे ही काय शौर्याची कामगिरी झाली? रजाकारांनी वाड्यास आग लावली. गोदावरीबाई वाड्यात कोंडल्या गेल्या. धुराची लोट निघू लागली. वाड्यातून गोळ्या सुसाटत होत्या. आग वाढत चालली होती. पण गोदावरीबाईंना त्याची तमा नव्हती. आपण जळून जाऊ याचे त्यांना भय नव्हते. निर्भयपणे ती वीरांगणातून गोळीबार करत होती. अग्नीच्या लवलवत्या ज्वाला गोदावरीबाईच्या जवळ येऊ लागल्या. वाडा सर्व बाजूने पेटला. ज्वाला आकाशात झेपावू लागल्या. आतून होणारा गोळीबारही थांबला. त्या अग्निज्वालांनी या तेजस्वी शूर ज्वालेला आपल्यात सामावून घेतले. स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात आणखी एक नाव सोनेरी अक्षरात उमटले. तर मित्रांनो, अशी ही वीरांगना तुम्हाला कशी वाटली? अशाच प्रकारचे कथा आणि धडे तुम्ही वाचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.